नाही, निश्चितच ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्मावरती हिंदू लोकांवरती अन्याय अत्याचार होतो तिथं एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही या पूर्वीपासून सुद्धा या प्रक्रियेमध्ये असतो। त्यामुळे ज्यावेळेस करमाळ्यासारख्या ठिकाणी ही घटना घडल्याचं आम्हाला समजलं त्यावेळेस आम्ही स्वतः याच्यामध्ये येऊन पुढाकार घेतला आणि अशा घटना धार्मिक स्थळांवरती हल्ले होणं, महिला मुलं असताना तिथं तरी त्यांच्यावरती 3-3 महिने गुन्हे दाखल होत नाही, निश्चितच यामध्ये पोलीस प्रशासनाचं अपयश दिसतंय कुठंतरी। आणि भैयांनी जसं सांगितलं तसं आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्यात, त्यांनी तत्काळ याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि आरोपींना अटक झाली पाहिजे। जर यामध्ये त्यांच्याकडून तसा आता प्रयत्न होणार नाही याची आम्हाला खात्री आहे, परंतु असंही काही इथल्या लोकांनी समजण्याचं कारण आहे। बाईंनी सांगितलं का आम्ही अहिल्यानगर खूप काही लांब नाहीये, ते 1 तासात येतील, मला 2.5 तास लागेल, परंतु ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये कुठं हिंदू बांधवावर अन्याय अत्याचार होतील तिथं आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून निश्चित उभे राहणार आहोत।